नमस्कार, मी हरीश. आपण पाहतात अमरावती सिटी न्यूज. मित्रांनो, आज आपण आलो शिवछत्रपती गणेशोत्सव मंडळ साईनगर येथे. मित्रांनो, हे जे भव्य दिव्य मूर्ती आपण बघितली असेल, आपल्याला स्क्रीनवरही दिसत असेल, भव्य दिव्य मूर्ती येथे मनीष पवार, ते प्रहारजी आहे, अक्षय भाऊ आणि यांनी सर्वांनी मित्रमंडळांनी, पंकज पडोळे मित्र परिवार यांनी बसवलेली आहे. साहेब, यावेळी तुम्ही जे गणेशची मूर्ती बसवलेली आहे याच्याबद्दल आपलं काय म्हणायचं आहे आणि कशी काय रूपरेषा राहणार आहे विसर्जनाची? जसं की दरवर्षीप्रमाणे आपला शिवछत्रपती गणेशोत्सव मंडळातर्फे आपण एक मुंबई पॅटर्न अशी थीम मूर्तीची स्थापना असते. तर यावर्षी सुद्धा आपली मूर्ती 23 फूट उंच अशी आपण स्थापना केलेली आहे. आणि मंडळात जे 10 दिवस आम्ही उपक्रम राबवतो, जसे की लहान मुलांचे कार्यक्रम झाले, नवी पिढी आणि युवा वर्गांना प्रेरित व्हावं यासाठी आता 2 दिवसाआधी सोपान महाराज कनेरकर यांचे व्याख्यानसुद्धा झाले. मंडळाद्वारे आम्ही 365 दिवस वेगवेगळे ॲक्टिव्हिटी राबवतो, वेगवेगळ्या योजना राबवतो. जसे की आम्ही आमच्या पत्रिकेत असं नमूद केलं आहे की एखाद्याच्या घरी जंगली प्राणी आढळला किंवा ॲम्ब्युलन्स असो किंवा एखाद्या रुग्णसेवेचा विषय असो, आम्ही त्यापुढे आमचे नंबर आणि नाव दिलेले आहे की आणि ही सेवा 365 दिवस 1 रुपये न घेता निःशुल्क असे आम्ही असं दरवर्षी अशी राबवणार आहे. 1-2 दिवसानंतर आम्ही एक चांगला इथे व्हिडिओ क्रिएट करणार आहे. DWD डान्स वॉरियर एक चांगली संकल्पना घेऊन माझ्याकडे आले होते आणि त्यांनी मला विचारलं की आपण असा व्हिडिओ करू का. तर 2 दिवसांनी एक चांगला मेसेज आणि उत्कृष्ट असा चांगला त्यात कलाकार पण आहे आणि निश्चितच त्यातून चांगला संदेश आम्ही देऊ एवढं. अक्षय भाऊ यावेळी आपल्यासोबत जुळलेला सामाजिक कार्यकर्ता आहे आणि समाजसेवा खूप करतात, परंतु हे लोकांना दाखवत नाही. यावेळी तुम्ही जी मूर्ती बसवलेली आहे याचा काय संदेश आहे आणि किती फूटची मूर्ती? ही सध्या 23 फूटची मूर्ती आहे आमची आणि मला तर वाटतं अमरावतीमध्ये आमची पहिलीच मूर्ती आहे की ती 23 फुटाची आहे. आणि तसं आमच्या मूर्तीचं एक हे आहे की वेगळं आकर्षण आहे की आमची नेहमी मूर्ती स्टँडिंगमध्ये. रोजचे किती लोक येते येतात बघण्याकरता? आता 10 दिवसापासून 8 दिवसापासून किती लोक येतात? 1000च्या वर लोक येतात. 1000, 2000, 1000, 1500, 2000. 2000.